विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा
भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा समाधान जने राय समाधान जने राय समाधान वचन राय समाधान जने राय समाधान जने राय समाधान तुझ भावा तरिहा सुलभ पाव तरिहा सुलभ पाव तुझा भावा हे देव तरिहा सुलभ तरिहा सुलभ पाव तरिहा सुलभ तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा
हाके हरिभक्ती परंके के महाराज गीत भावे गावे 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 गीत भावे भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत गीत भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त शुद्ध करुनिया चित्त शुद्ध करुनिया चित्त शुद्ध करुनिया चित्त तुझ भावा हे देव देव तुझ भावा हे देव तुझ भावा हे देव तुझ भावा हे देव तुझ भावा हे देव युद्ध करुनिया चित्त युद्ध करुनिया चित्त तुझ बाबा की देव तुझ बाबा के देव तुझ बाबा के देव देव बाबा के देव तुझ बाबा तरी हा सुलभ उपाव तरी हा
सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव सुलभ तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा तरी हा रे तरी हा सुलभ उपाव उपाव तुझ भावा आहे देव 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 तरी हा सुलभ उपाव 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 तरी हा तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव
भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करो न्या चित्त, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. अनेकाचे काणी, अनेकाचे काणी, गुणदोष मनानी, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. विचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं इन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलंकांक तेजोदिकामोदिवक्रं, खलानीशमादापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करुणा करा, करुणा करा, करुणा करा, दयाळा, करुणा करा, दयाळा, तुम अनुग्रह लाट लो, पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा का स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता विठ्ठला विठाला विठाला, 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 भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त,
भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 6 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातील अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय भगवंताच्या प्राप्तीची सोपी सोपी 5 साधनं सांगतात. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. सोपा उपाय आहे. किती उपाय सांगितले? प्रत्येक चरणामध्ये एक उपाय सांगितलाय आणि तो एवढा सोपा आहे की तुकोबारायांच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी. एवढं सोपं आहे. काय करा? ज्याला ज्याला देव पाहिजे त्याच्यासाठी हा उपदेश आहे. महाराजांच्या जवळ नानाविध प्रकारच्या साधना केल्यानंतर भगवत प्राप्तीसाठी वेगवेगळ्या मार्गाने भगवंताच्या प्राप्तीसाठी कार्यरत असणारा प्रयत्नरत असणारा साधक संतांच्या जवळ गेला आणि तुकोबारायांच्या जवळ प्रश्न केला. परिप्रश्नेन सेवया. प्रश्न आहे देवा तुकोबाराय एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मी साधना केल्या, नाना साधनांच्या केल्या खटपटा, एवढी साधना केली परंतु भगवंताची प्राप्ती मात्र अजूनही नाही. प्राप्ती सोडा त्याचं स्वप्नही पडत नाही. अशा अवस्थेमध्ये असताना मला मात्र भगवंताची प्राप्ती हवी आहे. देव मला पाहिजे. मग जेव्हा देव मला पाहिजे असं तुकोबारायांना विचारलं तेव्हा तुकोबारायांनी तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. सोपा सोपा उपाय सांगितला. थोडा तंबोऱ्याचा आवाज ठेव ना. ठेव. हा तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. सोपा उपाय तुकोबारायांनी सांगितलेले आहेत आणि याच्यामध्ये गंमत अशी आहे की प्रत्येक कडव्यामध्ये एक सांगितलंय. पहिला आहे भावे गावे गीत. सोपं आहे. आता सोप्यात काही अवघड असतं त्याचं चिंतनाच्या भागामध्ये आपण विचार करू. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. शुद्ध चित्तानं भावयुक्त अंतकरणानं तुम्ही भगवंताचं गुणगान करा. काय होईल? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज याच्यापेक्षा सोपं अजून सोपं सांगतो. काय करा? अनेकाचे काणी गुणदोष मनान आणि दुसऱ्यांचे गुणदोष ऐकायचे सुद्धा नाहीत आणि ऐकले तरी ते मनामध्ये साठवायचे सुद्धा नाहीत. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. बरं एवढे सोपे आहेत की हे उपाय करण्यासाठी कुठेतरी जावं आणि कुठेतरी जाऊन राहावं, आपली सर्व कामधाम सोडावी आणि मग भगवंताच्या प्राप्तीसाठी लागावं असं काही नाही. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तुकोबारा छाती ठोकपणे सांगतात ना, अहो देवासाठी कुठे जायची गरज नाही, उलट तो आपल्या घराला येईल. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ब्रह्म तुकासी आले का तुका ब्रह्मासी गेले? ब्रह्म तुकासी आले. काय शब्द आहेत पहा. म्हणून देव घराला येण्यासाठी कुठे जायची गरज नाही. काय करा? सोपं आहे. अनेकाचे काने गुणदोष मनानानी. पुन्हा याच्यापेक्षा अजून सोपं डोकं दिलंय ना, मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. चौथा उपाय अजून त्यापेक्षा सोपा सांगितला. वेचिते वचन जेणे राहे समाधान. असं बोला की जेणेकरून बोलणाऱ्यालाही समाधान वाटेल आणि ऐकणाऱ्यालाही समाधान वाटेल. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. किती सोपं आहे ना. तुकोबाराय म्हणाले याच्याही पेक्षा सोपं सांगतो. तुका म्हणे फार फार काही करायची गरज नाही, थोडा तरी परोपकार. थोडा तरी परोपकार आपण करा. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. विठ्ठल विठ्ठला 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 हरा विठ्ठला प्रस्तावनेमध्ये अभंगाची पार्श्वभूमी, अभंगाचा सरळ सरळ अर्थ, अभंगाचा वाच्यार्थ मी आपल्या समोर मांडला. आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण याच्यावरती थोडंफार चिंतन करणार आहोत. कारण कसं आहे की बऱ्याच वेळा असं होतं, आमची परंपरा गुरुवर्य महाराजांच्या पासून ही सवयच लागलेली आहे की कीर्तनामध्ये काय बोलायचं हे कधी ठरलेलं नसतं.
फेटा बांधून आल्यानंतर व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर व्यासपीठ जी आज्ञा करेल आणि समोर तुम्ही माझ्याकडनं जे काही बोलवून घ्याल ते सरळ सरळ मुखावाटे निघत असत. आणि मुळातच कीर्तन कधी पाठ केलं नाही, कारण त्याच्याकडे कधी पाठच केली नाही तर कीर्तन पाठ करायची गरजच काय. अगदी लहानपणापासून महाराजांच्या सानिध्यामध्ये आणि कीर्तन सांगणं वेगळं, कीर्तन सांगणारी बरीच असतात, पण अशांच्या सहवासात राहिलो की जे प्रत्यक्ष कीर्तन जगतायत, मग वेगळं कीर्तन पाठ करायची काय गरज आहे. म्हणून बऱ्याचदा अभंगाच्या भावार्थामध्ये कुठेतरी वेगळ्या बाजूला आपलं विशेष चिंतन निघत राहतं आणि अशा वेळी मग अभंग कुठेतरी बाजूला राहतो. मुळातच अभंगावरती चिंतन केलं पाहिजे हा संप्रदायाचा नियम आहे. पण दुर्दैव असं आहे की आज आमच्या कीर्तन परंपरेमध्ये एक शोकांतिका निर्माण झालेली आहे की कीर्तनामध्ये कीर्तनकार महाराज अभंग घेतात आणि लग्नामध्ये जसं देवक एका बाजूला कुठेतरी बांधून गुंडाळून ठेवलं जातं तसा अभंग कुठेतरी बाजूला ठेवायचा आणि बाकीचे इतर गप्पा मारत राहायचं आणि मग लोकांनी म्हणावं वा 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 काय महाराजांनी कीर्तन केलं, काय हसवलं. सांगायचा विषय हा आहे की अभंगाला धरून कीर्तनाचं चिंतन आपल्यासमोर मांडायचं आहे, परंतु एक एक अभंग एवढा व्यापक आहे. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई, एवढे व्यापक चिंतन आहे. आणि आपण बहुश्रुत आहात, एवढे कीर्तन आपण ऐकलेली आहेत. बऱ्याचदा असं होतं की या प्रत्येक अभंगाच्या, प्रत्येक चिंतनाच्या, प्रत्येक भावावरती आपल्याला बोलता येत नाही, म्हणून सरळ सरळ भावार्थ मी सांगितला. आता आपल्या या कार्यक्रमाचं औचित्य आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारताला हेवा वाटावा आणि खऱ्या अर्थानं केवळ लोकांनी म्हणून चालत नाही. जे अधिकार संपन्न पुरुष आहेत त्या अधिकार संपन्न पुरुषांनी शिक्कामोर्तब करावा आणि स्वतः देहूकरांनी इथे येऊन हे घोषित करावं की हे प्रतिदेहू निर्माण झालेलं आहे. आणि हे सगळं आणि सगळं तुमच्या सर्वांच्या प्रेमानं, तुमच्या सर्वांच्या असणाऱ्या प्रेममय अंतःकरणातून निर्माण झालेलं हे संकल्प आहे. काय शास्त्र असं सांगतं, अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति अनौषधम मूलम अयोग्य पुरुष नास्ति योजकस्तत्र दुर्लभाः. असा एकही शब्द नाही की ज्याला मंत्र म्हणता येणार नाही. असा एकही मूळ नाही, झाडपाला नाही की ज्याला औषध म्हणून उपयोग करता येणार नाही. असा एकही माणूस नाही की तो कुठल्याच कामाचा नाही. अयोग्य माणूस नाही, अमंत्र अक्षर नाही आणि अनौषधी मूल नाही. हे सर्व काही सर्व या ठिकाणी येतं आणि ते कार्य सिद्ध होण्याकरता सर्व योग्य आहेत. परंतु योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी योग्य काम त्याच्याकडे पाठण्यासाठी जो योजक लागतो तो योजकच तत्र दुर्लभाः. ही योजना करत असताना तुकोबाराय सुद्धा म्हणाले ना, उदकाग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विनयेक कामानये. सातत्यानं आपण ऐकत आलेला आहात. मी काय सांगावं, कारण या ठिकाणी महाराज सांगतात ना, ज्ञानोबाराय सांगितलं की सूर्याचं वर्णन करण्यासाठी सूर्य आहे हे दाखवायला कुठल्या बॅटरीची गरज आहे का, दिव्याची गरज आहे का, का काजव्यानं त्याच्या पुढे चमकून आपल्या प्रकाशाचं तिथं काहीतरी कौतुक करावं. आगा सूर्योदय झालिया सूर्याची पहावा धनंजया. सूर्योदय झाल्यानंतर हा सूर्योदय झालाय हे सांगायची गरज नाही. सूर्योदय झाल्याबरोबर त्याच्या तेजस्पर्शानं सर्व ठिकाणी उजळलेल्या आणि सर्व ठिकाणी प्रकाशमान झालेल्या तिमिरातील सर्व छटा सांगत जाता की हा सूर्य आहे. त्यामुळं आपलं प्रेम आणि महाराजांचा असणारा सर्व योजक असणारा भाव आणि खरोखरच निस्पृह निरपेक्ष वृत्तीनं उभं केलेलं हे तुकोबारायांचं कार्य आणि त्या तुकोबारायांच्या असणाऱ्या प्रासादिक सहवासामध्ये निर्माण झालेलं अनेक पतितांना पावन करणार हे पावन धाम विठ्ठल विठ्ठल ओघानं मी बोलेलेच, परंतु जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक वारकरी संप्रदाय विचार परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवणारे अनेक पंथही आहेत. परंतु एक वाक्य लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो की या जगामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत नाहीत, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाहीत आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे
की ज्यावेळी या वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ कीर्तनाच्या माध्यमातून नामदेवरायांनी रचली, तेव्हा नामदेवरायांनी प्रार्थना करत असताना हा कीर्तन प्रपंच का उभा केलाय हे सांगताना नामदेवराय एका वाक्यामध्ये सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि जगामध्ये ज्ञानदीप लावण्यासाठी हा कीर्तन प्रपंच आहे, हा वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून या ज्ञानाचा प्रचार प्रसार करत असताना आपल्या संपूर्ण जीवनाचं असणारं तेज आणि जीवनरूपी साधनेचा संपूर्ण प्रयास, जीवनरूपी साधनेचं सर्व फलित या ठिकाणी समर्पित करून या ठिकाणी महाराजांचं कार्य, जगद्गुरु तुकोबारायांचं कार्य संपूर्ण जगापर्यंत पोचवावं. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी म्हणून प्रतिदेवूच्या माध्यमातून चालू असलेलं हे प्रति पावनधाम, आणि हे पावनधाम या ठिकाणी आपल्या सर्वांना पावन करत आहे. आज सप्ताहाच्या माध्यमातून अनेक संत महंत आपल्यापर्यंत येत आहेत आणि त्यांची कीर्तन आपण श्रवण करत आहोत. आज योगायोगानं महाराजांच्या आज्ञेनं ही माझ्यापर्यंत आलेली सेवा आहे. आपल्या सर्वांच्या समोर या अभंगाचं चिंतन करत असताना तुकोबारायांची भूमिका आणि त्याबरोबर या कार्याचा असणारा आदर्श आपल्या समोर ठेवण्यासाठी थोडा वेळ मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तावनेमध्ये मी सांगितलं की महाराजांजवळ काही साधक गेले आणि साधकांनी तुकोबारांना विचारलेला प्रश्न आहे. खरं तर साधक त्याला म्हणावं, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये त्रिपुटी असणं गरजेचं आहे. साध्य, साधन आणि साधक. साध्य काय हे कळालं पाहिजे. ते कळाल्यानंतर तिथपर्यंत जायचं कसं, कोणत्या मार्गाने, कोणत्या साधनाने जायचं हे कळालं पाहिजे. आणि त्या साधनावरती कळाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी योग्य मार्गाक्रमण करणारा साधक असणं गरजेचं आहे. आणि म्हणून असे साधक आहेत. बऱ्याचदा माणसं विचारतात, परंतु संतांच्या जवळ गेल्यानंतर काय विचारावं हेही आपल्याला कळालं पाहिजे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कायमी उद्धार पावेन. काय महाराज, आपण इथं आल्यानंतर काय विचारलं पाहिजे? तो देव मला कधी भेटेल, तो साधू मला कधी भेटेल, ते सद्गुरू मला कधी भेटेल. आणि काही बिरडे फुटेल, काही खंडो येईल जन्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने ते चुकेल वर्म. महाराज सांगतात अशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि असा एक साधक तुकोबारायांच्या जवळ गेला. महाराज काहीतरी विचारत असताना त्या ठिकाणी संतांच्या जवळ गेल्यानंतर त्यानं स्पष्ट विचारलं, मला देव पाहिजे आहे. आता हा देव पाहिजे म्हणणारा साधक आहे, परंतु या ठिकाणी तो साधक देव पाहिजे म्हणून सांगतोय. मग तुम्ही म्हणाल तो त्याचा प्रश्न आहे, तो प्रश्न आम्हाला इथं सांगण्याचं काय कारण आहे? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी प्रश्न त्याचा असला तरी तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं, एकाच्या कैवाडे एकाच्या बहुतांचे
बहुतांचे कोडे एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. एकानं प्रश्न केला, परंतु प्रश्न केल्यानंतर सुद्धा एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, विचारावं कुणाला हेही कळालं पाहिजे. कारण ज्या मार्गाने तो त्या ठिकाणी गेलेला आहे त्याला जर मार्ग विचारला तर तो त्या ठिकाणी योग्य मार्ग सांगणार आहे. अन्यथा जो त्या मार्गाने जाऊच शकत नाही, वारी करण्याचा अनुभव काय आहे, दुर्दैवानं वारी करण्याचा अनुभव टी व्हीवरती सांगणारे लोक ज्यांनी कधीच वारी केलेली नसते ते सांगत असतात. आता तो अनुभव सांगण्यासाठी प्रत्यक्ष वारीमध्ये जाणारी काय आमची सगळी पावनधामची मंडळी आहेत त्यांना विचारा. काय भजनामध्ये आनंद असतो, काय पावल्या खेळताना आनंद असतो, काय रिंगणामध्ये आनंद असतो. ही सगळे आमचे विद्यार्थी गुरुबंधू मंडळी असतात, ज्येष्ठ श्रेष्ठ परिसरातले सगळे गायक वादक मंडळी असतात, नियोजनाला अमोल महाराज ही सगळी मंडळी असतात. दररोज संध्याकाळी दुपारी सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे चमचमीत पदार्थ असतात. आता हे अनुभव काय सांगावे. आता हे इथं सांगायला गेल्यानंतर तुम्हाला वाटेल की आताच वारी काढावी का काय. अनुभव त्यांना विचारा ज्यांच्या अनुभवा अंगाला आलेले आहेत. म्हणून अनुभवे आले अंगा चिंतन आपण सातत्यानं ऐकलेलं आहे. जो त्या मार्गाने गेलेला आहे, जो तिथपर्यंत पोहोचलेला आहे, आणि खऱ्या अर्थानं अशांच्या संगतीमध्ये आपण गेलं पाहिजे. अन्यथा आज मार्गदर्शन करणं सगळ्यात सोपं आहे. जगातलं सर्वात सोपं जर आता काय असेल तर दुसऱ्याला मार्गदर्शन करणं. आणि ते मोबाईल आल्यापासून तर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी मामा एवढी समृद्ध आहे, असं कुठलंच साधन नाही की त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळणार नाही, काही नाही. पण त्याच्यात गंमत अशी आहे, आपण काही वाचत नाही, आपल्याला काही कळत नाही, फक्त इकडनं आलं की पुढं फॉरवर्ड, कॉपी पेस्ट. आणि हनुमान भैया ते आता मोबाईलमुळे तर सेल्फी स्टँडमुळे ते एवढं भारी झालंय, ज्याला शेंबूड पुसता येत नाही, चड्डी नीट आवरता येत नाही, ते पोरग सुद्धा असं पुढं मोबाईल ठेवतं. आणि म्हणून मी म्हणतो जीवन असं जगा, म्हणून मी म्हणतो जीवन तसं जगा. अरे तुला जेवणातलं कळेन तू जीवनातलं काय सांगायला लागला. गंमत दुसरा प्रॉब्लेम नाही, वेळ आपला वाया जातो आणि गेलेला वेळ मात्र परत येऊ शकत नाही. बाकी सर्व गोष्टी येऊ शकतात. काय झालं, एक कीटकनाशक फवारण्यासाठी म्हणून कृषी केंद्रामध्ये गेलेला माणूस, त्यानं नेलेली परत औषधाची पुडी परत आणून दिली. फवारणीसाठी घेऊन गेलाय आणि पुन्हा परत घेऊन आल्याबरोबर ती त्या दुकानदारानं विचारलं, म्हणाला कशाला परत आणली ही. नाही म्हणे हे बदलून द्या. अरे काय बदलून द्यायचं कारण आहे, आता तर सध्या सगळीकडं कापसावरती तेच चाललंय, सगळीकडं तेच चाललंय, फळबागांवरती तेच आहे, अतिशय ब्रँडेड एकदम चांगलं आहे. बघितलं ना तू त्याची किती चांगली ॲडव्हर्टायझिंग चालू आहे, सगळीकडे बाजारात तर तेच दिसतंय. मग हे कीटकनाशक कशाला परत पाहिजे तुला, बदलून कशाला पाहिजे. त्यानं सांगितलं, म्हटलं सगळं चांगलं आहे, ॲडव्हर्टायझिंग पण चांगली चालली आहे, व्हॉट्सअप फेसबुक इंस्टावरती सगळीकडं चांगलं धुमधुमीत चाललंय, टी व्ही चॅनलवरती पण सगळीकडं हेच आहे, ब्रँड चांगला आहे मला माहिती आहे. परंतु मी जेव्हा फवारायला काढलं, पुडी खोलून पाहिली तेव्हा त्या पुडीतच आळ्या झाल्या होत्या. कळतंय का. आता ज्या पुडीतच आळ्या झाल्यात ती पुडी पुन्हा कीटकनाशक म्हणून काम करेल का. गंमत अशी आहे, नाही संत चिन्हे उमटली अंगी. म्हणून तुकोबारायांनी केलेले मार्गदर्शन मात्र त्या ठिकाणी अनुभवे आले अंगा, ते या जगा ते तसे. किंवा तुका म्हणे चाखुणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. म्हणून आशांच्या जवळ जावं आणि त्यांना तो प्रश्न विचारावा. म्हणून तो त्या ठिकाणी गेला आणि वेगवेगळ्या प्रकारे देवांचा विचार करत असताना बऱ्याच मंडळींच्या मनामध्ये प्रश्न येतो, महाराज अहो देव पाहिजे म्हणून तो त्या ठिकाणी गेला, आम्हाला देव नको. परंतु ऐका, सातत्यानं चिंतन आपण ऐकत आलेलं आहात. देव जरी देव म्हणून नको असला तरी सुद्धा त्या देवाला जो पर्यायी शब्द आहे तो मात्र आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे, त्याचं नाव आहे सुख. आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखासाठी तळमळ करत असताना पर्यायानं तो देवासाठी प्रयत्न करत असतो. कारण आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोये. मग असा प्रत्येक जण प्रयत्न करतो याच्यासाठी. परंतु परिणाम मात्र काय आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन रंभावे. आशा मनशा
सब घट व्यापी, कोई महल नहीं सुना रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे। ज्याच्याकडं पाहावं कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन भीन रहत उदास। थोड़ा थोड़ा सब जन दुखी, सुखी है राम के दास। महाराज म्हणतात अहो ज्याच्याकडे जावं, पण गंमत अशी आहे आम्हाला आपल्यापेक्षा दुसऱ्याचं बरं वाटतं. असं वाटतं की माझं काही खरं नाही, तुमचं बरं चाललंय. कुणी विचारलं ना महाराज कसं काय बरं आहे का, ते म्हणते काय ना महाराज तुमचंच बरं आहे बाबा. दररोज वेगवेगळ्या गावाला जायचं, वेगवेगळ्या ठिकाणी खायचं, वेगवेगळ्या ठिकाणी राहायचं. मी म्हणत असतो जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. फक्त गंमत अशी आपल्याला फक्त वाटतं की समोरच्याचं बरं चाललंय. म्हणून एक फार सुंदर दोहा आहे. दिन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे चतुरानन सुखी, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी. महाराज दिन कहे धनवान सुखी, गरीबाला वाटतं की श्रीमंत माणूस सुखी आहे. श्रीमंताला विचारलं की निस्ता पैशामध्ये काही नाही, काहीतरी पद असलं पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. आता राजे महाराजे गेले, पण आताच्या काळात जर हाच दोहा म्हणायचा म्हटलं तर दिन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख सरपंच को भारी. सरपंचाला विचारलं तुझं कसं, सरपंच कहे पंचायत समिती सदस्य सुखी, पंचायत समिती सदस्य कहे जिल्हा परिषद सदस्य सुखी. जिल्हा परिषद मेंबरला विचारलं कसं काय बरं आहे का, म्हणतो जिल्हा परिषदेमध्ये काय नाही बाबा, आमदारकी मिळाली पाहिजे. आणि मग आमदारकी मिळाल्यावरती आमदाराला विचारतो निस्त्या आमदारकीत काय महाराज, कुठल्या का होईना गटात तटात जाऊ, परंतु काहीतरी कॅबिनेट मंत्रिमंडळ मिळालं पाहिजे. मला सांगा कुठेपर्यंत गेल्यानंतर सुख वाटेल. म्हणून सुखासाठी प्रयत्न करताना प्रत्येक जण प्रयत्न करतो, परंतु पदरामध्ये मात्र दुःख आहे. आणि अशा वेळी तुझं व्हावा हे देव. पर्याय काय आहे तर तुम्हाला देव पाहिजे, कारण तेने विन जीवा सुख नोहे. मग देव पाहिजे ना, मग तुकोबाराने सांगितलं काळजी करू नको, देव पाहिजे. सोपा उपाय सांगतो अभंगाच्या पहिल्या गावे गीत भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे
एकदा जोरदार टाळ्या वाजवा मामांसाठी. टाळ्या वाजवा. झोपले काय सगळे मंडळी? याच्यासाठीच अभंग घेतलाय. भावे गावे गीत. एवढं सुंदर गायन चालू आहे महाराज. खरोखर तुकोबारायांच्या या भूमिकेमध्ये आपण जाऊयात. महाराज म्हणतात देव पाहिजे ना, सोपा उपाय आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. गावं भावे गावे गीत. गीत गावं. का गावं? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज तुकोबाराय तर म्हणाले सुलभ उपाय आहे. आणि गाणं काही सोपं आहे का हो? गावे गीत एवढं सोपं आहे का? ज्याला त्या ठिकाणी गाण्याचा अभ्यास आहे त्याला ते कळतं. त्याला घासावी लागते, दररोज रियाज करावा लागतो, शिकावं लागतं, चांगल्या गुरुच्या सानिध्यामध्ये जावं लागतं. बरं याच्यामध्ये गंमत अशी आहे की गीत म्हणजे एवढं सोपं नाही आहे. उगी कुणी उठलं आणि काही गायला लागलं म्हणजे गायन नाही. त्याच्यामध्ये प्रत्येक स्वराला एक विशिष्ट स्थान आहे. त्या स्वराच्या स्वर आकृती आपल्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. वेगवेगळ्या रागांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. माणसांना राग येतो पण राग येत नाही. खरं सांगायचं झालं तर आता या सर्व क्षेत्रामध्ये सगळ्यात कीर्तनकार व्हावंसं वाटतं. परंतु कीर्तनामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण मी भारती विद्यापीठामध्ये कीर्तन विषयाचा प्राध्यापक असल्यामुळं कीर्तनामध्ये मी नेहमीच सांगत असतो की 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला कीर्तनाच्या विषयी संगीताची जाणकारी असली पाहिजे, वक्तृत्व असलं पाहिजे आणि आशय ज्ञान असलं पाहिजे. आता गंमत अशी आहे, आशय ज्ञानाची काहीच अडचण नाही आहे. कारण 4 कीर्तनं जर कुणाची ऐकली की 5वं कीर्तन आपण झटक्यावरती लगेच बोलायला सुरुवात करतो. कारण लोक आता एवढी वरच्या बुद्धीची झालेली आहेत की आता तुम्ही किती जरी कीर्तनं ऐकली तरी सुद्धा एखाद्या कीर्तनकाराचं 4थं कीर्तन 5वं कीर्तन ऐकलं की आपल्या लक्षात येतं की आपल्याला वाटायला लागतं की आपण सुद्धा कीर्तन करू शकतो. कारण तेच सांगणं असतं. त्या एका न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याच्याबरोबर ती एक दररोज ड्रायव्हर त्याच्याबरोबर असायचा. ड्रायव्हरला वाटलं की काय हे तर दररोजच सांगतंय तेच आणि मी तुला काही वेगळं सांगू शकतो का? ड्रायव्हर एक दिवस म्हटलं का हो साहेब, तुम्ही दररोज तर तेच भाषण करतात, लोक तुम्हाला एवढे यांनी बोलवतात, मी तर ऐकून एवढा तयार झालो की मला असं वाटतं की आजच्या दिवस तुम्ही गाडीत बसा, मी भाषण करून येतो. आता हे महाशय तिथं न्यूटन शास्त्रज्ञाच्या जागेवरती भाषण करायला आले आणि ते जेव्हा भाषण करायला लागले तेव्हा भाषण तर आस्खलित झालं, भाषण सुंदर झालं, परंतु त्रेधा तिरपीट उडाली अशी की महाराज भाषण झाल्यानंतर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. खरं तर कीर्तनामध्ये सुद्धा हा उपक्रम सुरू केला पाहिजे की लोकांचे काय प्रश्न आहेत ते विचारा. आता लोक बरं त्या बागेश्वर बाबासारखं काही विचारायला बसले. सांगता येत नाही माणसाचं काय विचारतील ते. पर्शी काढावी लागेल, नाही तर इकडे काहीतरी घ्यावं लागेल. पण जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा याला काही प्रश्नाचं उत्तर येईना, पण स्वामी एवढं हुशार होतं ते कार्य करता. ते म्हटलं असला क्षुल्लक प्रश्न मला विचारत असताय काय? ह्या प्रश्नाचं उत्तर तर माझा ड्रायव्हर देईल, जा त्याला जाऊन विचारा. सांगायचा विषय हा की कीर्तन ऐकणं सोपं आहे, बोलायला तर त्याही पेक्षा सोपं आहे. पण सगळ्यात अवघड काय असेल ना तर त्या ठिकाणी गायन अवघड आहे. रियाज करावा लागतो आणि जो रियाज करेगा वही राज करेगा. आणि मग एका रागाचा विचार करताना जसा मंत्राचा विचार आहे तसा स्वरांचा विचार करावा लागतो. कोणत्या रागाचा वादी स्वर काय, कोणत्या रागाचा संवादी स्वर काय, कोणत्या रागाचा गान समय काय, न्यास कुठे आहे, कुठल्या स्वरावरती थांबलं पाहिजे, कुठल्या स्वरावरती थांबलं नाही पाहिजे, वर्ज्य कोणता आहे, आरोही वर्ज्य कोणता आहे, अवरोही वर्ज्य कोणता आहे, हे सगळं आलं पाहिजे. कारण शब्दामध्ये सुद्धा जसा थांबा कुठे आहे याच्यावरती शब्दाचा अर्थ बदलतो, वाक्याचा अर्थ बदलतो, तसा रागामध्ये सुद्धा स्वरांमध्ये सुद्धा जिथं थांबायचंय त्या ठिकाणी नाही थांबलं का अर्थ बदलतो, अर्थाचा अनर्थ होतो. तालामध्ये सुद्धा असंच आहे. आता बोल आहे धिन्ना धिन दिना धिन्ना तीन तीना, हा बोल आहे ना, कळणारे सगळे विद्यार्थी आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आता धिन्ना धिन दिना हा शब्द आहे, हाच बोल आहे. परंतु धिन्ना धिन दिना धिन्ना तीन तीना असं म्हटला की झाला तो भजनी. आणि धी ना धी धी ना ती ना धी धी ना असा तो शब्द तेच बोल म्हटले, वजन बदललं, त्याचं नाव झपताल. तुम्ही झोपताल बरं, तालाचं नाव आहे झपताल. काय असतं, शब्द बदलले की अर्थ बदलतो आणि जागा बदलल्या की अर्थ बदलतो. म्हणून गाताना सुद्धा कोणत्या शब्दावरती आपण बऱ्याचदा म्हणतो गुण गाई न आवडी, न आवडी
हेची माझी सर्व जोडी, घाली न लोटांग न नाही घाली न लोटांगण, शब्द तशाला तसे आले पाहिजे. काय झालं, एक सुंदर परिसंवाद. प्रके आत्रे नावाचे एक विचारवंत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मराठीला ज्यांनी समृद्ध केलं. आणि आत्रेंचं असं मत होतं की स्वल्पविराम विरामचिन्ह ही वाक्यामध्ये असायलाच पाहिजे. गंमत अशी झाली की त्यांचे एक दुसरे विचारवंत असे होते की त्यांच्यामध्ये बौद्धिक वाद सुरू असायचा. ते म्हणाले नाही विरामचिन्हाची काय गरज आहे, त्या नुसत्या रांगोळ्या आहेत. अरे कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं, अरे काय थांबायची गरज आहे म्हणाले. परंतु ते म्हणाले नाही थांबण्याची आवश्यकता आहे, जिथं थांबायचं तिथंच थांबलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, ज्याला थांबायचं कळतं तो जीवनामध्ये यशस्वी होतो. कुठं थांबायचं हे कळालं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी त्या दोघांची वादावादी सुरू आहे, विरामचिन्हाची गरजच नाही म्हणाले. आणि आत्रे एक दिवस संध्याकाळी त्यांच्या घरी गेले, जे त्यांच्याशी वाद घालत होते ते सुद्धा प्रसिद्ध लेखक होते. आणि त्यांच्या बायकोला ते सरळ म्हणाले, काय नाही, घरी गेल्याबरोबर ती संध्याकाळची वेळ होती आणि म्हणाले तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण सिनेमाला जाऊ. आता संध्याकाळी नवरा घरात नाही असं म्हटल्यावर ती बायकोला किती आनंद वाटला असेल का त्याचा. जुन्या काळातली गोष्ट आहे ती. तिला एवढा राग आला, म्हटली थांबा नवऱ्याला येऊ द्या मग तुमचं बघते, असं म्हणत असतात का. नवरा घरी आल्यावरती ती पुन्हा भांडायला आत्रेंकडे गेली आणि म्हणाली, का हो हे तुमचे मित्र मला असं म्हणाले. आता त्यालाही राग आला, म्हटलं आत्रे तुम्ही असं म्हणलाच कसं. म्हणले मी तेच म्हटलो, पण मी असं नाही म्हटलो, मी म्हणालो ते नीट ऐका. तू माझी बायको, मी तुझा नवरा, कळतंय का. तू माझी बायको, मी आणि तुझा नवरा, आपण सिनेमाला जाऊ. मी तिकीट 4 काढलेली आहे, 2 नाही. सांगायचा विषय कुठं थांबायचं हे कळालं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक रागामध्ये तसा विचार करणं गरजेचं असतो. गाणं एवढं सोपं नाही, त्या गाण्यामध्ये प्रत्येकाचा भाव असणं गरजेचं आहे महाराज. परंतु महाराज कोणी म्हणेल, अहो तुकोबाराय आमच्याजवळ गाणं हे सोपं आहे तुम्ही म्हणताय, परंतु आम्हाला गाणं येत नाही, मग काय करायचं. पण तुकोबाराने त्यालाही सांगितलं, सोपा उपाय सांगतो. जरी गाणं येत नसेल तरी सुद्धा नये जरी तुझ मधुर उत्तरे, नये जरी तुझ मधुर उत्तरे, मधुर उत्तरे, नये जरी तुझ मधुर उत्तरे. तैसा बोल राम कृष्ण, तैसा बोल राम कृष्ण. नाही दया विन भुकेला विठ्ठल, नाही दया विन भुकेला विठ्ठल, नाही दया विना भोयला विठ्ठल. नये जरी तुझ मधुर उत्तर विधला सुस्वर, नाही देवे विधला सुस्वरे, नाही नये जरी तुझ मधुर उत्तर विधला सुस्वर, नाही नये जरी तुझ मधुर उत्तरे दिधला सुस्वर, नाही देवे नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. महाराज म्हणतात, अहो त्या गाण्यामध्ये जरी तुला स्वर नसेल, जसा येईल तसा भगवंताचं नामस्मरण कर. नाही तया विन भुकेला विठ्ठल. तुकोबाराय स्वतःचा परिचय देताना म्हणतात, गिरीधर लाला तो भाव का भूका, गिरीधर लाला तो भाव का भूका, राग कला नहीं
जानत तुका राग कला नहीं, जानत तुका गिरिधर लाला तो भाव का भूका, गिरिधर लाला तो भाव का भूका. महाराज खूप गाता यावं अशातला भाग नाही. बऱ्याचदा तर गंमत अशी असते महाराज, मी खरं सांगतो, ज्याला भजनातलं काही गाता येत नाही ना त्याला भजनातला आनंद. आता हे तुमच्याकडं बरं आहे, आमच्याकडचं सांगतोय, म्हणजे पुणे जिल्ह्यातलं आमचं असंच असतं, इकडं आलं की तिकडचं सांगायचं, तिकडं आलं की इकडचं सांगायचं. महाराज दोन शब्द आता इथं पाहायला गेलं तर मला आनंद वाटतो. मराठवाड्यामध्ये कीर्तनाची वेगळी मजा आहे. खरं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाचा पाया महाराष्ट्रामध्ये जर रचला असेल तर तो पुणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा कळस सुद्धा पुणे जिल्ह्यात आहे. परंतु महाराष्ट्र वारकरी संप्रदाय वाढवला आणि जपला, जोपासला तो फक्त मराठवाड्याने आहे. आणि मला अभिमान आहे, जन्म माझा पुण्यातला असला तरी मराठवाड्यामध्ये माझे उमेदीचा बराच काळ गेला. आणि त्याही पलीकडे सासरवाडी माझी मराठवाड्यात असल्यामुळे अधिकच प्रेम आहे. सांगायचा विषय हा की आमच्याकडे भजनाला गंमत अशी असते, ज्याला दोन अभंग म्हणता येत नाही ते सुद्धा माईक वरती काहीतरी म्हणायचा प्रयत्न करत असते. त्यालाही वाटतं मलाही माईक मिळाला पाहिजे. आणि मग तिथं खरं भजनाची सुरुवात होते. येत तर काहीच नसतं, परंतु शास्त्र असं सांगतं ना, आधजल घगरी छलकत जाय. ज्याला चांगलं येतं ते निवांत असतं, ज्याला काहीच येत नाही ते सुद्धा निवांत असतंय. परंतु ज्याला निम्म अर्ध येतंय ना, आपल्याकडे ती चिंचचा एक प्रकार आहे बघा, जी धड पिकलेली नाही धड कच्ची नाही, त्याला काय म्हणतात, अर्धी गाभोळी. ती एवढी त्रास देते महाराज. जुन्या काळातल्या त्या लग्नांमध्ये बेंजो असायचा आणि तेव्हा डीजे नव्हता, त्यामुळं बरं चांगलं चालायचं. परंतु ती पोरं गावातली आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लग्न आणि आप्पा बरोबर ती आंबुरकी अर्ध गाभोळीचीच समोर त्या पिपाणीवाल्याच्या समोर घेऊन पोरं खायची. त्याला धड खायलाही मिळायची नाही आणि त्याचा वासही नाही, पण ती चिंच पाहिल्याबरोबर ती त्याच्या पिपाणीतून काही स्वर यायचा नाही का. पाहिल्याबरोबर ती जिभेला पाणी ना. त्रास आहे कशामुळं, सांगायचा विषय हा की जे आहे ते प्राप्त झालेलं आहे, परंतु त्याची पूर्णत्व नसेल तर दुःख आहे. आणि काय गावं हे सुद्धा कळालं पाहिजे. आता सोपान काका महाराज या ठिकाणी आहेत, संपूर्ण गाथेचं पारायण करता आमचे मामा आहेत, शास्त्री पाठीमागं, त्याबरोबर जनार्दन महाराज या ठिकाणी आहेत. ही सगळी गायनाचारी आमचे के महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, आमचे हर्षद महाराज आहेत, आमचे वकील साहेब, ही सगळी मंडळी गाणारी आहेत ना. परंतु कुठे गावं, काय गावं, किती गावं हे कळालं पाहिजे. एकदा पठ्याला असं झालं, श्याम महाराज कीर्तनामध्ये आता ते माझ्या खाली लिहिलेलं संगीत अलंकार, संगीत यमे वगैरे, आणि याला वाटायला लागलं की महाराज सुद्धा संगीतातले आहेत आणि आपण सुद्धा संगीतातले आहेत, मग होऊन जाऊ दे ना जुगलबंदी. आता जुगलबंदी म्हणजे काय, ती कुठं करायची हे कळालं पाहिजे का नको. कीर्तनामध्ये जुगलबंदी पठ्यानं सुरू केली. मी गायला लागलो की तो ताना मारायचा. आता मी त्याला हळूच खुनवावलं, म्हटलं अरे कीर्तन माझे, मला गाऊ दे जरा. पण त्याच्या तानावरती ताना सुरू, त्याच्या एवढा ताना असं काय काय आळुके पुळुके देऊन, आणि महाराज एवढ्या ताना तो गायचा आणि समोर बसलेली आजी त्याच्याकडे बघून रडायची. जशी आजी रडायला तसं त्याला ताण यायचा, तसा तानावरती ताना ओढायचा. सगळं झालं, कसं तरी कीर्तन पार पडलं. मी दर्शनाला लोक यायला लागले आणि ते माझ्या मागच बसलं होतं. आजी जशी माझं दर्शन घेऊन त्याच्या दर्शनाकडे गेली तसं आजीला त्यानं हाताला धरलं, म्हटलं आजी मला तुमचं दर्शन घेऊ द्या. अहो काय आजपर्यंत एवढं गातोय मी, परंतु मला तुमच्यासारखा श्रोता मिळाला नाही. काय तुमचा भाव होता, आणि मी असा ताना म्हणायला लागल्यावरती तुम्ही रडायचात. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे, एवढं बरं वाटत होतं म्हटला की नुसतं गातच राहावं. ती आजी म्हणली महाराज तुमचा गैरसमज झाला. अहो तुम्हाला माझं गाणं काहीच कळत नव्हतं, मग तुम्ही रडत होता. मग आजी परत रडायला लागली, महाराज लय चांगलं होतं, लय मोठं प्रेमाने जपलं होतं, चांगलं एवढं एवढं झालं होतं. आता 2-4 दिवसांनी कापायचंच होतं. देवासाठी आणलं होतं, नवस होता आणि कापायचं म्हणून ठेवलं. पण रात्रभर असं तुमच्यासारखं इवळत इवळत हो सकाळी मरून पडलं आमचं बोकाड बोकाड. आणि ते इवळायचं, मला ते तुम्ही इवळायला लागल्यावर मला माझ्या बोकाडाची आठवण यायची आणि म्हणून मी रडायचे. सांगायचा विषय
कुठं काय कळालं गायलं पाहिजे. खरं एक सांगतो, ज्यांना खूप काही कळतं ना ती जास्त जास्त करत नाही महाराज, जास्त जी दाखवतात ना. कारण गंमत अशी आहे, जे कळालं त्याला जास्त बोलत नाही आणि जे जास्त बोलतं त्याला काही कळत नसतं. भीमसेन जोशी म्हणजे एवढा व्यापक जीवन भीमसेन जोशींचं. आणि भीमसेन जोशींची पत्रकार परिषद घेण्यासाठी एक नौखा पत्रकार गेला आणि त्यानं भीमसेनजींच्या पाया पडला, म्हटला मला माफ करा, मला आज तुमची पत्रकार परिषद घ्यायला, मी मुलाखत घ्यायला तुमच्याकडे आलोय, पण मला संगीतातलं काहीच येत नाही आणि मला तर भीती वाटायला लागली, मला गाण्यातलं काहीच कळत नाही. भीमसेनजी म्हणाले द्या टाळी. तो घाबरायला लागला. अहो टाळी कशाला, अहो तुम्ही कशाला घाबरताय, द्या टाळी. नाही गुरुजी मला खरंच संगीतातलं काहीच कळत नाही हो. अरे म्हणूनच द्या टाळी. आणि टाळी घेतली. भीमसेनजी म्हणाले बरं झालं आपण सारख्याला वारके मिळालो, मला सुद्धा गाण्यातलं काहीच कळत नाही. आज गंमत अशी आहे, एवढा मोठा माणूस आहे परंतु सांगताना मात्र खरं पाहायला गेलं तर एवढं व्यापक क्षेत्र आहे. आणि हे व्यापक क्षेत्र असताना सुद्धा त्यामध्ये तुकोबाराय म्हणतात तरी हा सुलभ उपाव. एकाच वाक्यामध्ये सांगेल सर्व आहे, परंतु त्याच्यामध्ये गाणं तुम्ही कसं गाताय त्यापेक्षा त्याच्यामध्ये भाव किती आहे हे महत्वाचं आहे. म्हणून भावे गावे गीत, किती व्यापक भूमिका तुकोबारायांनी मांडली आहे. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत रे अंगी, शक्ती अद्भुत हे अंगी, शक्ती अद्भुत हे अंगी, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा, घ्यावी अखंडित सेवा, घ्यावी अखंडित सेवा. गायनाचे रंगी, आज धुळवड आहे ना, वेगवेगळे रंग आमच्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या रंगामध्ये आम्ही रंगतो, परंतु तुकोबाराय म्हणाले आम्ही मात्र ज्या रंगामध्ये रंगतो त्याचं नाव आहे गायन. म्हणून गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. आणि महाराज असं गाणं असावं, असं गाणं असावं, त्याच्यामध्ये भाव असावा. आणि खरं सांगतो वैकुंठवासी गुरुवर्य माऊली महाराजांची आठवण या ठिकाणी होते. आज महाराजांचं सुद्धा हृदय ज्या ठिकाणी सद्गदित होतं, माऊलींचं नाव घेतल्याबरोबर ही सर्व विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्वामी असेल आम्ही असेल ही सर्व मंडळी घडत असताना काय माऊलींचं गाणं होतं. मुळातच गाण्यामध्ये शक्ती येते कधी, आहे ही शक्ती, परंतु त्या शक्तीचं एक वर्म आहे, त्याचं नाव आहे भाव. काहीतरी प्राप्त करावं म्हणून नाही. काय झालं, तानसेनाने असं गाणं गावं. तानसेन गायला लागल्यानंतर अक्षरशः दीप राग म्हटल्याबरोबर ती नाना दिवे लागायचे, मेघ मल्हार म्हटल्याबरोबर ती पाऊस पडायचा. तानसेनाचं गाणं ऐकता ऐकता अकबर म्हणाला तानसेन तुझ्यासारखा गायक कुणीच नाही. परंतु तानसेनानं नम्रपणे कबूल केलं, महाराज खरं सांगतो माझं गाणं माझ्या गुरुजींच्या पुढे मात्र दर्या में खसखस आहे, त्यांच्या पुढे माझं गाणं काहीच नाही. तुम्ही जर त्यांचं गाणं ऐकलं, आणि खरं सांगू का असा शिष्य असावा लागतो ज्याला गुरुच्या विषयी अभिमान असावा लागतो. अन्यथा गंमत अशी आहे महाराज, गुरगुर करणारे बरेच भेटतात. आज जो काही जीवनामध्ये आहे ना, आज कीर्तन करत असताना आज माझ्यापेक्षा अभ्यास बरीच मंडळी आहेत, गायक चांगली मंडळी आहेत, वक्तृत्वामध्ये चांगली मंडळी आहेत, परंतु आज संपूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये कीर्तन चालू असतात. त्याचं एकमेव कारण जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर तो माझा अभ्यास असेल नसेल माहिती नाही, परंतु माझं माझ्या गुरुजींवरती नितांत प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेगा कोण करी. काही लागत नाही महाराज, कारण का तो पाठी राखा आहे ना. सांगायचा विषय हा की अकबराला त्यानं सांगितलं की महाराज माझं गाणं माझ्या गुरुजींपुढे काहीच नाही. मग चोरून लपून अकबर त्या ठिकाणी हरिदासजींचं गाणं ऐकायला गेला. जेव्हा ते गाणं ऐकत राहिला तेव्हा समाधी अवस्थेमध्ये गेलेला अकबर बिरबलानं हलवून त्याला जाग केलं. आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा म्हणाला, अरे बिरबल, तानसेनचं एवढं गाणं मी ऐकलंय आजपर्यंत, परंतु हे तानसेनच्या गाण्यामध्ये हे सुख नाही, ही समाधी अवस्था मला जी आज त्याच्या गुरुच्या गाण्यामध्ये मिळाली आहे ती अवस्था मला कधी पाहायला मिळाली नाही. याचं कारण काय. तेव्हा तानसेनानं नम्रपणे उत्तर दिलं, महाराज आम्ही गातो आणि माझे गुरुजी गातात, पण फरक हा आहे, मी गातो तेव्हा मला काहीतरी प्राप्त करायचं असतं म्हणून मी गात असतो, पण माझे गुरुजी जेव्हा गातात त्यावेळेस त्यांना जे प्राप्त झालंय ते जगाला वाटायचं असतं म्हणून ते गात असतात. म्हणून हा भाव आहे, सांगायचा विषय आहे. भावे गावे गीत शुद्ध करोनी या चित्त
तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. शुद्ध चित्तानं गावं, कारण का देव ज्या ठिकाणी येतो ते शुद्ध चित्त असावं. म्हणून तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. तो गोपाळ यावा, आमच्या गवळणींनी चित्त शुद्ध करावं. बसले मी होते रंगमहाली, बसले मी होते रंगमहाली, आरसे लाविले त्या देवा माझ्या मंदिरी कधी तरी या. देवा माझ्या मंदिरी कधी तरी या. देवा माझ्या मंदिरी कधी तरी. पलंगे मी केली सेज फुलांची, पलंगे मी केली सेज फुलांची, पलंगे मी केली सेज फुलांची. काय गवळणीचा भाव असेल, वाजव वाजवत राहा, तुला पैसे मिळतील. पलंगे मी केली सेज फुलांची, परिमळ सुगंध घ्या. परिमळ सुगंध घ्या. देवा माझ्या मंदिरी कधी तरी या. देवा माझ्या मंदिरी कधी तरी या. बसले मी होते रंगमहाली, आरसे लाविले त्या देवा माझ्या मंदिर कधी तरी या. देवा माझ्या मंदिर कधी तरी या. सांगायचा विषय. आणि त्या गवळणीने आरसे लाविले त्यात. आरसे म्हणजे शुद्धता आहे, आरसे म्हणजे पात्रता आहे, आणि आरसे म्हणजे पवित्रता आहे. म्हणून शुद्ध अंतकरणानं गावं. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो. महाराज म्हणतात गावं नाचावं आपल्या छंदामध्ये. चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. एवढं गावं की देवाला आळवावं. विठ्ठला विठ्ठला कंठ आळविता फुटला. विठ्ठला कंठ आळविता फुटला. आळवत राहावं. आणि मोठ्या प्रेमानं जर देवाला बोलवलं ना, कोण कहते है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. देव येतो, नवे नवे येतो नाही, नाचतो देव. कारण का तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. कारण का देवाला विचारलं, देवा तू आहेस कुठे? तेव्हा देवाने एका वाक्यात सांगितलं, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयोर्न च
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. जिथं माझे भक्त गातात आणि जिथं गायन चालतं त्या ठिकाणी भगवंत उभा असतो. म्हणून तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. काय करा? भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. एकदा प्रेमानं त्या भगवंताचं गुणगान गाऊयात, मधलं भजन घेऊयात. सर्वांना विनंती आहे, माझ्याबरोबर भजन करा. आपण सर्वांच्या अंतःकरणामध्ये एवढा भाव असला पाहिजे. गुरुवर्य महाराज दररोज कथेमध्ये तुकोबारायांचं चरित्र सांगतात. किती गोड चरित्र आहे महाराज. अहो तुकोबारायांच्यावरती कोण कोण काय म्हणालं. परवा तर तो व्हिडिओ क्लिप जाहीर झाली. महाराजांची पत्नी म्हणे तुकोबारायांना भांडत होती. अरे मान्य आहे, पण वेड्या हे लक्षात ठेव, सामर्थ्य काय असेल की तुकोबाराय जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडायचे सांगून जात नव्हते का. तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं. लाईव्ह लोकेशन, करंट लोकेशन पाठवतो मी तिथं म्हणून स्टेटसला ठेवलं नाही मी इथं बसलोय भजनाला म्हणून. आता आमचं सगळं स्टेटसवरती चालू असतं. तुमचं तेच आमचं आहे. पण तुकोबाराय नेमके गेले कुठे हे कसं कळणार. भंडाऱ्यावर गेले, भामचंद्रावर गेले, गुराडेश्वरावर गेले. काय सामर्थ्य असेल. परंतु जेव्हा दुपार झाल्यानंतर आता माझा धनी माझी वाट पाहत असेल, कारण माहिती आहे की किती जरी झाला संन्यासी भूक तर आहेच आहे ना, पोटाला लागणारच आहे ना. आणि तुकोबारायांच्यासाठी जोपर्यंत आपल्या पतीच्या मुखामध्ये घास जात नाही तोपर्यंत आपण मुखामध्ये घास घेऊ नये, हा पतिव्रता धर्म आहे. आणि म्हणून जिजाबाई निघाल्यानंतर, गावाच्या बाहेर आल्यानंतर जेव्हा त्या कोणत्या रस्त्याला तुकोबाराय गेले असतील हा प्रश्न पडायचा, तेव्हा जिजाऊ आईसाहेबांनी अक्षरशः त्या चौरस्त्यावरती कान लावायचे. आणि ज्या चौरस्त्यावरती कान लावल्यानंतर ज्या रस्त्यानं माझे तुकोबाराय गेलेले आहेत त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. अहो रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. आमची माती झाली तरी आम्ही विठ्ठल विठ्ठल. दुर्दैव हे आहे. म्हणून मोठ्या प्रेमानं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. एकदा मोठ्या प्रेमानं भजन घेऊयात. विठोबार कुमाई, 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 भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणतात देव पाहिजे ना, सोपा उपाय आहे. काय करा? भावे गावे गीत. मग महाराज आम्ही काय गातोय? बऱ्याचदा असं होतं, महाराजांची क्षमा मागून मी बोलतो, आपण काना मात्रा वेलांटी याच्यामध्ये भांडत राहतो. पाहिजे, कारण एका एका बिंदूचा सुद्धा अर्थ आहे. चिता चिंता समप्रोक्ता बिंदू मात्रेने विचक्षते सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता आणि चिंता फरक किती आहे? एका मात्र्याचा फरक आहे. परंतु काही मंडळी आज या अभंगाचा विचार करत असताना अर्थाकडे लक्ष नाही, भावाकडे लक्ष नाही, परंतु त्याच्या पाठीमागं हा कुठं चुकला आणि तो कुठं चुकला याच्यावरती लक्ष जास्त असतं. मी खरं सांगतो, काही मंडळी भावगीतच गातात, काही मंडळी भक्तिगीतच गातात, परंतु एवढं रमण गातात, एवढं समरस होऊन गातात की त्या भक्तिगीतामध्ये सुद्धा ती लोक फेमस होऊन जातात. आणि तुकोबारायांचे अभंग आम्ही गातो तरी सुद्धा आमचा भाव नसल्यामुळं आम्हाला कोणी भाव देत नाही.
कारण आम्ही भाव नाही, भाव खात राहतो. कळतंय ना? साधी गोष्ट आहे ना. आम्ही भाव खातो म्हणून आम्हाला कोणी भाव देत नाही, कारण आमचा भाव नसतो. अहो काय गावं. एकदा पुजाऱ्याचं ते श्लोक पाहिलं पोरग, विचार करायचं आपण सुद्धा देवाला काहीतरी म्हटलं पाहिजे, देवाला काहीतरी पूजा केली पाहिजे. मग काय म्हणावं, पहिलीचं पोरग काय येणार त्याला. पण दररोज सकाळी सकाळी त्यानं पाहायचं आणि काहीतरी पुजारी म्हणतायत तसं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. पण ते पोरग आलं, डोळ्यावर बंद केले आणि देवाच्या पुढे डोळे बंद करून अगदी प्राणकंठामध्ये आणून डोळ्यामधून अश्रू वाहतायत आणि अत्यंत भावनेनं देवाकडे बघताय आणि मंत्र सुरू केले. क का की कुकु कम घा, ग गा की कुकु कम घा, ग गा की कुकु कम घा, छछाची चिचू चम छछा, छछाची चिचू छछा, डडाडी. कळतंय ना मला काय म्हणायचं. क का की कुकु के कुम कहा, बाराखडी. ख खा खी खी खू खू खे खे खू खम खा, ग गा गी, हे सर्व बाराखडी म्हणून दाखवायचं. पुजाऱ्याने आलोला म्हणलं, अरे वेडायस का तू, हे काय म्हणतोयस तू, असले कुठे मंत्र असतात का. त्यानं डोळ्यामध्ये अश्रू घेऊन सांगितलं, म्हणे महाराज मला मंत्र येत नाहीत, मला अक्षर येत नाहीत, मला कुठले श्लोक येत नाही, रुचा येत नाही, पण खरं सांगू का मला बाराखडी येते आणि जशी येते ना मी तशी देवाला वाहतो. आणि आमच्या गुरुजींनी सांगितलंय, अरे या बाराखडीच्या बाहेरचं एकही अक्षर नाही, म्हणून देवाला म्हणत असतो, देवा अख्खं ताट तुझ्या पुढं वाढले, आता तुला जे पाहिजे तू निवडून घे. आवे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. आणि म्हणून महाराज म्हणतात, देव पाहिजे ना, सोपं आहे, अजून काय करा. अनिकाचे कानी गुणदोष मनानी, दुसऱ्याचे गुणदोष मनामध्ये आणू नका. कारण एक वाक्य ऐका, सर्व इंद्रियामध्ये सगळ्यात घातक जर अवयव कोणता असेल ना तर तो कान आहे. त्याच्यामध्ये जे जातं तिथून महाभारत घडतं. फरक फार थोडा असतो. अहो महाभारत आणि रामायण दोन्ही आपण ग्रंथ पहा, काय विचित्र प्रकार आहे. महाराज सांगा ना मला, घडलं कशामुळं, कानामुळं घडलं ना. थोडा थोडा फरक असतो, परंतु कानाने आपण ऐकत असताना काय ऐकावं आणि दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यापेक्षा माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो येती अवगुण. तुकोबाराय म्हणतात ना, गुणवंत केलो दोष जाणायासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण, माझे मज पोटी बळकट दूषण. मला सांगतात ना नेहमी, कोणी सांगितले घरच्या भाकरी खायच्या आणि दुसऱ्याची धुनी धुवायची. आपण फक्त यानं काय केलं त्यानं काय केलं, अरे तू काय केलं याचा विचार कर. यानं असं नव्हतं करायला पाहिजे, त्यानं तसं नव्हतं करायला पाहिजे. पार पंतप्रधानांपर्यंत सल्ले द्यायला मोकळे असतात. तू काय करायचं याचा विचार कर. कारण काय असतं, आम्ही जेव्हा दुसऱ्याला एक बोट दाखवतो ना त्यावेळेस आपली 3 बोटं आम्हाला सांगत असतात तुझं काय चाललंय ते बघ. जगामध्ये गंमत अशी आहे की आम्ही दुसऱ्याचं वाईट पाहतो, परंतु आमच्यामध्ये एवढे अवगुण भरलेले असतात. पण दुर्दैव हे आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आमचं. म्हणून ग्रामीण भाषेमध्ये एक सोपी म्हण आहे, आपलं ठेवायचं, बोला बोला काय, आपलं ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं. यालाच म्हणायचं अनिकाचे कानी गुणदोष मनाना. आणि कबीरदास महाराज म्हणतात, अरे मी बाहेर गेलो निघालो आणि वाईट बघायला माणूस मी शोधत होतो आणि वाईट पाहण्यासाठी निघालो, परंतु जेव्हा मी पूर्ण रिक्त हाताने आलो तेव्हा मी मला आरशात पाहिलं. बुरा देखन मैं चला, बुरा देखन मैं चला, बुरा मिला न कोई, देखा अपने आप को, मुझसे बुरा ना कोई. जेव्हा मी माझ्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे माझ्या एवढा वाईट माणूस तर जगामध्ये दुसरा कोणी नाही. आपलं दुर्दैव हे आहे की आम्ही दुसऱ्याला नावं ठेवण्याच्या नादात, दुसऱ्याविषयी बोलण्याच्या नादात, दुसऱ्याविषयी चर्चा करण्याच्या नादात आपल्याविषयी चर्चा करायचं मात्र राहून जातो. आज जगामध्ये आम्ही सर्व ठिकाणी बोलू शकतो. कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा आम्ही लगेच विदिन सेकंद हातामध्ये फोन घेतल्याबरोबर ती क्षणार्धामध्ये अमेरिकेत असलेल्या मित्राशी सुद्धा आम्ही संपर्क करू शकतो की नाही. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मी एक प्रयोग सांगतो, सगळ्यांनी आपला आपला मोबाईल काढा. आता लगेच नका काढू, घरी गेल्यावरती काढा. आपला सगळ्यांचा नंबर सगळ्यांचा पाठ असतो, 10 अंकी सगळ्यांचा नंबर पाठ असतो. तो नंबर घ्या आणि आपल्या मोबाईलवरनं आपला नंबर डायल करा. कळतंय का मला काय म्हणायचं.
आपल्या मोबाईलवरून जेव्हा आपण आपला नंबर डायल करतो तेव्हा ती आत्मन बाई सांगत असते, जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो फिलहाल व्यस्त है. याचा अर्थ असा आहे की आम्ही जगाविषयी चर्चा करायला तयार आहोत, परंतु आपण आतमध्ये काय आहे, आपलं काय चाललंय, मी कुठे आहे हे पाहायला मात्र आम्ही विसरलेलो आहोत. मी कोण आहे हे पाहायला मात्र आम्ही विसरलेलो आहे. त्याचं काय चाललंय हे पाहायला आम्ही मोकळे आहोत, पण माझं काय चाललंय हे पाहायला मात्र आम्ही कमी पडतोय. म्हणून दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यापेक्षा आपण आपलं ठरवावं, आणि म्हणून आपल्याला जग सुधारण्यापेक्षा आपण सुधरा. आपण सुधारलं की जग आपोआप सुधरेल. म्हणून अनेकाचे कानी, किती सोपं आहे. गुणदोष मनानानी. काय असतं, आपली दृष्टी खराब झाली की जग सगळं खराब दिसायला लागतं. परिणाम फक्त दृष्टीचा आहे. म्हणून एक विचार फार सुंदर आहे, नजरिया बदलो, नजरिया बदलो, नजारे बदल जाएंगे. जशी दृष्टी तशी सृष्टी. शेजारच्या फ्लॅटमध्ये आमचे नवीन जोडपं राहायला आलं. बिल्डिंग मध्ये समोरासमोर गॅलरीतनं काचा. शेजारच्याची लगेच दुसऱ्याची बायको दररोज मांडायची. काय बाई आहे, अक्षरशः कपडे धुता येत नाही. कसा बाई संसार करावा हिने कळतच नाही. कपडे जशाला तशी टांगून टाकते वळणीवरती, आणि वरून बाई नवऱ्याला टोचणं. तशी पाहिजे होती तुम्हाला, मग कळलं असतं. हे सगळ्याच बायका म्हणत असतात. म्हणजे आमचं पण तसंच आहे घरात. ज्यांचं नाही त्यांचं बरं आहे. तुम्हाला तशी पाहिजे होती, मग जमलं असतं. हा, मी आहे म्हणून टिकले. आता दररोज तिने नाव, काय बाई कपडे धुते, कपडे धुता येत नाही, काय बाई कपडे धुते. आता गंमत झाली, एक दिवस रविवारी सकाळी सकाळी उठल्या ताई साहेब भल्या पहाटे 9 वाजता. आमच्या पुण्यामध्ये रविवारी सूर्यच उशिरा उगवतो. 9 वाजता उठल्यानंतर जेव्हा बाहेर पाहिलं, पुण्यातल्या लोकांचे नियम फार विचित्र आहेत. ते एक मागे एकाने घड्याळ काढलं होतं, आणि म्हटलं हे जर घड्याळाचं चित्र काढून हे जर पुण्यातल्या लोकांनी बनवलं असतं तर मध्ये 12 ते 3च्या दरम्यान त्यानं आकडे नाही, वा म कुक्षी असं लिहिलं असतं. दुपारच्या वेळात कुणाच्या घरी जायचंच नाही शक्यतो, कारण झोपलेले असतात लोक. आता हे 9 वाजता सकाळी उठले, बायकोनं पाहिलं आणि मग विचार करायला, वा म्हणे आज काय कमाल झाली. रिन की सफेदी निरमा से लाए, रंगीन कपडा भी खिल खिल जाए, अच्छी बसंत निरमा सबकी पसंत. काय कमाल झाली. ते म्हटलं काय नाही, तिचं माहित नाही मला, पण सकाळी वेळ होता म्हणून म्हटलं काय करायचं, म्हणून आपण उठल्या आपल्या खिडकीच्या काचा मी साफ करून घेऊ. नाही कळालं. उम्र भर मिर्जा एक ही गलती करता रहा, धूल चेहरे पर थी वो आईना साफ करता रहा. चेहऱ्यावरती आपल्या धूळ आहे, आणि समोरचे जग जर आम्ही स्वच्छ करायचा प्रयत्न केला तर कधी होणार नाही. आणि म्हणून अनेकाचे कानी, गुणदोष मनानानी, तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. संतांच्या चरणावरती मस्तक ठेंगण करा. कारण का, त्या ठिकाणी गेल्यानंतर संतांचे चरण आपल्याला प्राप्त झालं की महाराज त्या चरणावरती सुख आहेत. सुख अनुपम्य संतांचे चरणी, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. म्हणून मस्तक ठेंगणा संतांचे चरणा. डोकं लावायचं नाही, कारण जिथं डोकं लावायचं असतं तिथं लावायचं नसतं. का पाया पडायचं, काच पडायचं. मग महाराज असेच होते का, मग त्या चरित्रात तसंच झालं का, मग ते वैकुंठालाच गेले का, आणि खरंच वैकुंठाला गेले का, नाही डोकं लावायचं. संत आहेत ना. मला एका माझ्या मित्राने विचारलं, म्हणे तुम्ही संशोधन करता, PhD करता, तुमचा विश्वास आहे का तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. मी म्हटलं तुकोबाराय वैकुंठाला गेले का नाही याच्यावरती माझा विश्वास असो अथवा नसो, पण माझ्या गुरुवर्यांनी माझ्या पूर्वासुरींनी सांगितलंय ना तुकोबाराय सदैव वैकुंठा गेले, माझा त्यांच्या शब्दावरती ठाम विश्वास आहे. सांगायचा विषय हा आहे की आपण ज्या ठिकाणी डोकं लावायचं तिथं डोकं लावायचं नाही. मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वेचिते वचन जेने राहे समाधान. असं बोलावं, गोड सदा बोलावे, गोड सदा बोलावे, गोड सदा बोलावे, द्यावे घ्यावे हरीचे गुणराम घ्यावे. हाची सबोध गुरुचा वाचेने सदा, हरीशी अळवावे रामा. राम राम हरे हरे, रामा रामा, राम राम हरे हरे रामा. आर्य आहे मोरोपंतांची.
आपल्याला अनुभव संपन्न असणारे मुकुंदराज संत या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आहेत. या आर्या सुद्धा त्यांनी रचल्या. मराठीचे आद्य कवी आहेत मुकुंदराज, म्हणून आवर्जून गायलो. सांगायचा विषय आहे गोड बोलावं. किती गोड बोलावं? माऊली म्हणतात ना, साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. असं गोड बोलावं. किती गोड बोलावं की समोरच्याला वाटलं पाहिजे बस. पण एक लक्षात ठेवा, बरेच माणसं गोड बोले असतात बरं का. आणि लय गोड बोलणाऱ्यांना शुगर होती. दुर्दैव असं आहे. आमचे महाराज म्हणतात शुगर तर असा रोग आहे, गोड बोलून काटा काढतो. म्हणून गोड बोलावं. असो, शुगर होऊ नाही तर काही होऊ दे स्वामी, घाबरायचं नाही. गोड बोलायचं. एवढं गोड बोलायचं की समोरच्यानं वाटलं पाहिजे बस, समाधान वाटलं. कीर्तन ऐकलं, वा काय गोड कीर्तन झालं, बस. नाही पंक्तीला गुलाबजाम मिळाले तरी चालेल, कीर्तनावरतीच असं माणसं खुश झाली पाहिजेत. काल्याला नुकतीचा खर्च वाचवायचा असेल तर एखाद्या काल्याचे कीर्तन ठेवा, मोकळे आहे की नाही. आपल्याकडे खर्चाला कमी नाही, पण गोड बोलावं. एक वाक्य नेहमी सांगतो, आपल्याकडे देवानं धन दिलंय. हे किती मोठं धन आहे? तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाची अमुचा जीवाचे जीवन, शब्दाची अमुचा जीवाचे जीवन, शब्दाची अमुचा जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. म्हणून असे शब्द असावे आणि ते शब्द प्रत्येकाला वेचिते वचन जेणे राहे समाधान. एक वाक्य सांगतो, आपल्या संपूर्ण अवयवातला सगळ्यात हलका अवयव कोणता माहितीये का? सगळ्यात हलका. हलका म्हणजे काय हो? असा माणूस, त्याला म्हणतो ना आपण हे हलकं आहे. म्हणजे कसं? उठ म्हटलं की उठतं, बाजूला जा म्हटलं की जातं. मोठा माणूस आला वजनदार की त्याला लगेच बाजूला साहेब आले का, ते लगेच हलतं. हलतं म्हणजे काय? हलकं. हलतं म्हणून हलकं. असा हलका अवयव कोणता आहे? सारखा हलत राहतो, जीभ. एवढा हलका अवयव महाराज की जिभे एवढा हलका अवयव दुसरा कोणताच नाही. पण एक लक्षात ठेवा, जीभ जरी हलकी असली तरी भल्या भल्यांना तिचा तोल सांभाळता येत नाही. हे दुर्दैव आहे. आणि पुन्हा प्रायश्चित्त करावं लागतं. आणि पुढचंही वाक्य सांगतो, शक्यतो ओल्या जखमा भरत नाहीत ना. जिथं ओली जखम आहे ती भरत नाही, परंतु जीभ ही सतत ओली असते, पण जिभेवरची जखम मात्र सगळ्यात अगोदर भरते. पण त्याच्या पुढचं वाक्य ऐका, जिभेनं केलेली जखम मात्र आयुष्यात कधीच भरून येत नाही. माणसं म्हणतात ना, अहो मारलेली ओळ जातील पण शब्दांची नाही. म्हणून शब्द शस्त्र आहे, ते जपून वापरलं पाहिजे. वेचिते वचन, हे सगळं कशासाठी चाललंय? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आणि महाराज म्हणतात, याही पलीकडे जर काय करता आलं तर एवढंच करा. काय करा? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. थोडा तरी परोपकार आपल्याला करता आला पाहिजे. हे जीवन आपल्याला मिळालंय, केवळ आणि केवळ या जीवनाच्या माध्यमातून आपल्याला जे मिळालंय ते लोकांना देता यावं याच्यासाठी करा. गोड बोला, सतत गोड बोला. एखाद्याला आनंद द्या. आपल्याला आनंद दिला की दुसऱ्याला आनंद मिळतो आणि आपण समोर बोलतात. बरोबर आहे ना? मी जर इथं आलोय, आता पुण्यावरनं आलो आणि तुम्हाला जर शिव्या द्यायला लागलो तर तुम्ही काय देताल मला? बोला ना. पण मी जर तुमच्याशी गोड बोललो तर तुम्ही माझ्याशी कसं बोला?
किती जरी तुम्ही कडू असले, म्हणजे मी म्हणणार नाही तुम्ही कडू आहे, पण किती जरी समोरचा माणूस कडू असला तरी तो गोड बोलेल. कारण काय, आज बघा ना, महाराष्ट्रामध्ये एक वाक्य सांगतो, जे कीर्तनकारांना मान आहे तो जगात दुसऱ्या कुणाला नाही. दररोज हे हार वेगवेगळे गळ्यात पडतात, दररोज 2-2, 3-3 हार गळ्यात पडतात आणि फुकट पडतात. याला काही विकत आणावं लागत नाही. बऱ्याच ठिकाणी राजकीय नेते मंडळींना हार पडतात, परंतु त्यांनी पैसे अगोदर, ते आमचे गुरुवर्य, मी ज्यांच्याकडे PhD करतो, आता ते नाही, डॉक्टर रामचंद्र देखणे गुरुजी, ते नेहमी सांगतात, अहो महाराज, निवडणूक झाली आणि लोकांनी गळ्यामध्ये हार घालायला सुरुवात केली, निवडून आलेल्या कार्यकर्ता हे त्याचा जय जयकार, गावातल्यांनी मिरवणूक ठेवली, सर्व एकावर एक 50 हार घातले, तरी पण चेहरा काळवंडलेला. म्हणले अहो 50 हार पडले, आता तरी खुश व्हा. तो म्हटला, महाराज अहो 50 हार पडले, पण या गावातल्या लोकांनी माझ्याकडनं 100 हाराचे पैसे घेतले हो. पण दररोज हे हार पडतात कशासाठी? फक्त आणि फक्त आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, आणि करता आलं तर तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार आपल्याला करता आला पाहिजे. आज महाराजांनी हे संपूर्ण कार्य उभं केलेलं आहे, हे परोपकाराचं आहे. कारण चिंतने चिंतने तद्रूपता ही शास्त्र संधी आहे. म्हणून काल अभंग आपण पाहिला, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, तुका म्हणे आळी जीवे नरीची वेगळी. जसं ज्याचं आम्ही चिंतन करू तसा तो घडत असतो. आणि म्हणून तुकोबारायांचं चिंतन करता करता तुकोबाराय स्वरूप व्हावं, ही महाराजांची भूमिका आहे. आणि तुमचा अनुभव कसा असेल मला माहिती नाही, तर आम्हाला सुद्धा मात्र आमचा अनुभव जर विचारला तर आम्ही तुकोबारायांच्या भाषेत एका वाक्यात सांगू, भाग्य आम्ही तुका देखीला. आमचं भाग्य आहे की महाराजांच्या रूपामध्ये साक्षात तुकोबाराय आम्ही अनुभवायला मिळतात. कारण काय, ही जी भावना आहे तुकोबारायांची भावना आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उपकारासाठी संपूर्ण जीवन आहे, घराचा दाराचा कुठलाही संबंध नाही. ही मुलं माझ्यासारखी असंख्य मुलं आहेत, हजारो मुलं आहेत, ही घडवली. ती घडवत असताना तीच मुलं आणि तोच संसार विद्यार्थ्यांना घडवावं, जीवनामध्ये त्यांना काही कमी पडू नये. आपल्या जीवनामध्ये काही परवड झाली तरी चालेल, परंतु विद्यार्थ्यांनी घडावं. एक एक पोरगा असा तळमळीनं महाराज सांगत असतात. मी कधी कधी म्हणतो जाऊ दे महाराज, अहो त्याला कळत नाही, पण त्यांच्या तोंडाला जरी एकदा बोलायला लागलं तर आपला घसा कोरडा पडला तरी चालेल, खोकला यायला लागलं तरी चालेल, पण एखादा समोरचा पोरगा एवढ्या तळमळीने सांगत असतात. का? फक्त एवढंच आहे, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. मी सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे, फक्त महाराजांची कृपा आहे. मी शिकत असताना महाराज मला नेहमी सांगायचे, पैसे कधी असं लागले की घे खिशातले, काय घ्यायचे ते घे. पण त्यांचं एक वाक्य होतं, अरे गणेश काय पैसे घ्यायचे ते घे, पण एक लक्षात ठेव, जेव्हा पैसे घेतोस त्याचा हिशोब ठेव, मला देऊ नकोस, पण जेव्हा तू कमावता होशील त्यावेळेस मात्र हे पैसे समाजाला परत कर, कारण हे समाजाचे पैसे आहेत, माझे नाहीत. आणि हे जर पैसे जर तू समाजाला दिले नाहीस आणि तुझ्या संसाराला लावलेस तर संसार कधीच उबदार येणार नाही. महाराजांचे सतत वाक्य असायचे. म्हणून आम्ही सुद्धा, आमचे मित्र प्रशांत भाऊ गुरुबंधू आहेत, महाराजांचे शिष्य आहेत, त्या ठिकाणी गुरुकुल, अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम, अनेक गोरगरीब विद्यार्थी शालेय शिक्षणाबरोबर संगीत अध्यात्म हे सर्व देत असताना महाराजांची प्रेरणा आहे. कारण तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं महाराजांची वर्णन केलेली आहे. परवा माझं भाग्य, एवढं भाग्य की भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. त्या ठिकाणी राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या समोर कीर्तन करण्याचा योग आला आणि ते हिंदीमध्ये मी कीर्तन केलं. असं मी 5 भाषांमध्ये कीर्तन करतो. आज सुद्धा आमचं कीर्तन विश्व नावाचं एक चॅनल आहे, तुम्ही बघा, त्याच्यामध्ये आज 32 देशामधली लोक माझं कीर्तन हे पाहत असतात, अभ्यास करत असतात, शिकत असतात. आणि त्यावेळी हिंदीमध्ये मी कीर्तन केलं आणि त्यावेळेस अभंग कोणता निवडावा, एक अभंग बापूजींच्या समोर गायला. त्यांना एवढा आनंद वाटला की त्या अभंगाचं वर्म या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, साधू नेमकं म्हणावं कुणाला, जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रा
त्यासी जासी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी जे काय रंजल गाजल त्यासे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा तोच साधू तोच देव आहे म्हणून तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिभक्ती परायण गजानन महाराज चौगुले धाराशिव आणि हरिभक्ती परायण परमेश्वर काका
हातवरी तुकाराम 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 काळी काळी तुकाराम 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 तुकाराम